दृष्टांत आहे. एका दिवशी एक आजी माझ्यापाशी आल्या आणि म्हणाल्या की महाराज, मला तुमच्या हाताने माळ घाला वाटली. मग मी म्हणालो की आजी, आता तुमचं मरण्याचं वय झालं, मग तुम्हाला म्हातारपणात का माळ घाला वाटली? तेव्हा त्या आजी मला म्हणाल्या, चावत नाही म्हणून. कळालं का तुम्हाला? चावत नाही म्हणून. तर असे लोक असतात जे फक्त बाहेरून परमार्थ करतात, पण परमार्थ देहाभावाने केला जात असतो. आता जर का एखाद्याला किंचितही भूक नसेल आणि त्याला कोणी धक्का मारे, जर का कितीही अन्न खाऊ घातले तरी त्याला ते अन्न पचन होत नाही. तसंच एखाद्याला जर का परमार्थ करायचा नसेल आणि जर का कोणी त्याला बळजबरी परमार्थ करून घेत असेल तर त्याला त्या परमार्थाचा फळ भेटत नाही. आता तुम्ही म्हणसाल की महाराज, आम्हाला तर परमार्थच होत नाही, मग आम्ही काय करावं? तर तुम्हाला एका सरळ आणि सोप्या दृष्टांताने सांगतो. एका दिवशी काय झालं तर 4-5 मुंग्या एका ठिकाणी बसलेल्या होत्या. तिच्यातली एक मुंगी उठली आणि म्हणाली की अगं, मी उद्या मुंबईला जाणार आहे. मग तिच्या जवळची मुंगी उठली आणि खनखन दिशा ठेवून दिली आणि म्हणाली, आपली लायकी किती, आपण बोलतो किती. तर त्या गावातील एक माणूस मुंबईला जाणार होता. मग ती मुंगी त्या माणसाच्या खिशात जाऊन बसली आणि तो माणूस मुंबईला गेला, म्हणजे ती मुंगी पण मुंबईला गेली. आणि जर का एक मुंगी मुंबईला जाऊ शकते तर आपण का परमार्थ करू शकत नाही? मनावर घेतल्यावर आपण सर्व काही करू शकतो. त्यामुळे परमार्थ वरतून नका करू, परमार्थ देहाभावाने करा. तुमचा परमार्थ सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल.